रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या विरोधात कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलंय। भारतीय वाहन कायदा अधिनियमामध्ये भाषेची सक्ती नसल्याचं स्पष्ट आहे। कोणत्या आधारावर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर अनेक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक संघटनांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे। तर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात ते आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य। भाग्यश्री, नक्कीच शुभम, आपण बघतोय की गेले 2 ते 3 दिवस झाले राज्यामध्ये हा महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे तो आता प्रकर्षाने जाणवू लागलेला आहे। त्याचं कारण ज्या वेळेला परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीचा नियम केला त्यानंतर सगळे खरं तर मराठी जे भाषेला सपोर्ट करणारे जे आहेत ते सगळेच जण एकवटलेले पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपण बघतोय की हिंदी भाषिक सगळे एकवटलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता मनसे सारखे जे पक्ष आहेत त्यांनी त्यांच्या या निर्णयाला स्वागत केलं। काल आपण बघितलं की मनसेने तर स्टिकर लावून आम्ही मराठी बोलतो, मराठी आहोत, रिक्षेत येऊन बसा अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते देखील रिक्षांना लावलेले पाहायला मिळाले। आणि या सगळ्यानंतर कुठेतरी एक हे प्रकरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळतंय। आज देखील जर आपण बघितलं तर त्या संदर्भात एक बैठक जी आहे ती देखील आयोजित करण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी जो नियम आहे तो नियम सांगत आहे की वाहन कायदा अधिनियम मध्ये कोणत्याही चालकाला वाहन परवाना मिळवताना कुठल्याही भाषेची सक्ती नसल्याचं त्या कायद्यामध्ये म्हटलंय। आणि हा जर नियम आपण लागू केला किंवा हा जर नियम आपण ग्राह्य धरला तर त्यानुसार हे सगळेजण विरोधी जे विरोध करतायत रिक्षा आणि टॅक्सी चालक ते सगळेच्या सगळे जण कोर्टात जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आजची 11 नंतरची जी महत्त्वाची बैठक आहे त्या बैठकीतनं काय निघतंय आणि त्यानंतर हे उच्च न्यायालयात जात आहेत का हे सगळं पाहणं आणि या प्रकरणाला कसं वळण मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम, अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।